नमस्कार, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज मी अश्लेषासाठी बटाटे चिप्स बनवलेत घरच्या घरीच आणि एकदम सोप्या पद्धतीत बनवले। 2 बटाटे घेऊन मी त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि ह्या चिप्ससाठी बटाटे उकडवायला लागत नाही किंवा वाळवायलाही लागत नाही। लगेच साल काढून थोडे ओले बटाटे हवेत पण जरा त्यासाठी ते म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या नवीन बटाटे आलेत ना, त्याचे चिप्स लगेच चांगले होतात। साल काढल्यानंतर मी त्या 2 बटाट्यांचे चिप्स काढून घेतलेत। पातळ असे निघतात चांगले। चिप्स बनवताना एक काळजी घ्यावी लागते की बटाटे कापल्यानंतर ते असे पुसून घ्यायचे आणि टॉवेल जरी नसेल तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर त्याने पुसले तरी चालतात, पण त्याचं मॉइश्चर जेवढं शक्य होईल जेवढं पाणी त्याच्यावरचं ते गेलं तर तेवढे चांगले क्रंची बटाटे चिप्स बनतील। मी असं सगळं त्यांना पसरवून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघून जाईल। चिप्स बनवताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे, मीडियम असं नसावं, कारण जर चिप्स टाकले आपण म्हणजे बटाट्याच्या चकत्या जर आपण तेलामध्ये टाकल्या तर जे मॉइश्चर आहे राहिलेलं ते पण ते पटकन निघून जातं आणि चांगली क्रंची होतात चिप्स। घरी आपण जे चिप्स बनवतो ते मार्केटच्या चिप्सपेक्षाही चांगले असतात आणि तेल कसं आपलं घरचं तेल असतं, बाहेर कोणतं तेल वापरतात तेही आपल्याला ॲक्च्युली माहिती नसतं। आणि मुलांना जर हवं आहे आणि लगेच जर बनत असेल तर काय हरकत आहे लगेच बनवायला। आणि अश्लेषाला कसं बाहेरचं देत नाही तर मग मी असंच घरी बनवते आणि देते। 2-3 ती चिप्स खाते, त्यानुसार मग मला तिला तिच्या ज्या टॅबलेट्स आहेत क्रियॉन तशा त्यानुसार मला द्याव्या लागतात। मग तिला चिप्स रेडी आहेत आणि चांगले क्रंची झाले। त्यावर मीठ टाकलेलं आहे, मसाला नाही टाकते मी, थोडेसे सॉल्टीज बनवते तिच्यासाठी। किती चिप्स दिले आईने? कशा आहेत कुक? कशा आहेत? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअरही करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।